नमस्कार मैत्रिणींनो. तर होममेड फूड रेसिपीज या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ आणि भायांपासून इथे आपण मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा मोठी माणसंसुद्धा इथे आवडीने हा लाह्या आणि गुळाचं जी चिक्की किंवा लाडू आहे ते आवडीने खाऊ शकतात. तर त्यासाठी इथे लाह्या ज्या आहेत त्या स्वच्छ अशा मी करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये जे तांदळाचे जे लाह्या आहेत त्यामध्ये काळे वगैरे दाणे असतात ते सुद्धा इथे आपण काढून घेतलेले आहेत आणि लाह्यांमध्ये जी पावडर झालेली असते ती सुद्धा इथे आपण काढून घेतलेले आहेत. तर ज्याप्रमाणे तुमच्याकडे लाह्या असतील, ज्याप्रमाणे तुम्हाला लाह्यांचे लाडू किंवा चिक्की बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही ते गूळ घेऊ शकता. अगदी कमी जास्तसुद्धा करू शकता. तुमच्या आवडीनुसार गोड जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण घेऊ शकता. तर इथे 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. तर इथे लाह्या आणि गुळाचं जे मिश्रण होतं तर ते लगेचच आपल्याला ताटामध्ये टाकता यावं यासाठी इथे आपण तूप लावून घेणार आहोत ताटाला. तर इथे तूप जे आहे ते पूर्ण ताटाला इथे आपण पसरवून घेणार आहोत, जेणेकरून चिक्की जी आहे ते ताटाला चिकटता कामा नये. अगदी गरम गरम इथे आपण या ताटावर मिश्रण जे आहे ते टाकून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण ताटाला जे आहे तूप लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण एका कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत. तर इथे तूप जे आहे ते मी 1 चमचा इथे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण गूळसुद्धा यामध्ये तुपामध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्हाला तूप नसेल हवं तर तुम्ही गूळ जे आहे ते पाण्यामध्ये सुद्धा, ज्याप्रमाणे इथे मी तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे 1 चमचा, तर 1 चमचा पाणी टाकून तुम्ही त्यामध्ये गूळ शिजवू शकता. तुम्हाला जर का तूप नको हवं असेल तर इथे गूळ जे आहे ते जास्तही शिजवायचं नाही आणि कमीसुद्धा शिजवायचं नाही. तर जास्त शिजवल्याने लाडू जे आहेत ते खूपच जास्त, लाडू किंवा चिक्की जे आहे ते खूपच जास्त असे कडक बनले जातात. आणि तुम्ही जर का गूळ जे आहे ते कमी शिजवलं तर लाडू जे आहेत ते अगदी नरम पडून जातात आणि व्यवस्थित असे तुम्हाला वळतासुद्धा येणार नाही किंवा चिक्कीसुद्धा व्यवस्थित अशी बनली जाणार नाही. गूळ न शिजल्यामुळे चांगला असा चिकटपणा गुळाला येत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता गूळ इथे चांगल्या प्रकारे आपला शिजत आलेला आहे. तर गूळ जे आहे कमीही नाही शिजवायचं आणि जास्तही नाही, अगदी मीडियम प्रमाणात गूळ जे आहे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण लगेचच त्यामध्ये तांदळाच्या ज्या लाह्या आहेत, कुरमुरे आहेत ते यामध्ये टाकून घेणार आहोत. चवीला खूपच चविष्ट अशा ह्या लागतात कुरमुऱ्याच्या चिक्की किंवा लाडू. अगदी लहानपणी शाळेत असताना दुकानामध्ये भेटणारे हे कुरमुरे लाडू खूपच चविष्ट असे लागतात. तर तुम्हीसुद्धा लहान मुलं जर का तुमच्या घरामध्ये असतील तर अशा प्रकारचे हेल्दी असे लाडू नक्कीच बनवून द्या. मुलं खूपच आवडीने खातील. तर इथे लाह्या ज्या आहेत त्या आपण कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर गुळामध्ये चांगले असं मिक्स करून घेतलेले आहेत. तर इथे गूळ आणि लाह्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे मिक्स झालेल्या आहेत. तर इथे आपण ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्या ताटामध्ये इथे आपण कढईमधलं जे मिश्रण आहे लाह्या आणि गुळाचं ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ताटामध्ये व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत. तर इथे आपण लाह्या आणि गुळाची जी आहे चिक्की बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण कढईमधलं मिश्रण जे आहे ते ताटामध्ये पसरवून घेणार आहोत. तर हे जे मिश्रण आहे ते अगदी गरम असतं, त्यामुळे इथे मी एका वाटीला तूप लावून घेतलेलं आहे. जर का तुम्हाला वाटीने जमत नसेल तर तुम्ही एका गोलाकार चमच्याला तूप लावून सुद्धा अशा पद्धतीने आकार देऊ शकता. कारण ही जी प्रोसेस आहे ती मिश्रण जे आहे गरम असतानाच करायची आहे. कारण एकदा जर का थंड झालं तर तुम्हाला व्यवस्थित असा आकार देता येणार नाही. तर इथे गरमागरम असताना इथे आपण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे
मिश्रण जे आहे ते पूर्ण ताटामध्ये व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं वाटीने व्यवस्थित असं आपण सर्व बाजूने एकसारखं असं पसरवून घेतलेलं आहे. तर इथे आपण आता ह्या लाह्या आणि गुळाचे जे आहेत मिश्रणाचे जे आपण इथे चिक्की तयार करून घेणार आहोत. तर इथे जर का तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला आकार हवा असेल चिक्कीचा, शंकरपाळीसारखा किंवा चौकोनी आकार पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे आकार देऊ शकता. तर इथे कटिंग करताना जे आहे ते अगदी हलक्या हाताने वरूनच असं कट करायचं आहे. तर इथे मी इथे कळतीच्या सहाय्याने इथे कट करत आहे. तर अशा पद्धतीने आपण उभ्या आणि आडव्या आकाराने इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. तर अगदी हेल्दी अशा ह्या चिक्क्या तुम्ही लहान मुलांना नक्की एकदा बनवून द्या. मुलं खूपच आवडीने खातील. अगदी कुरकुरीत असल्यामुळे तर खूपच छान लागतात आणि साजूक तुपाचा इथे वापर केल्यामुळे स्वाद अजूनही वाढतो. तर तुम्ही नक्कीच एकदा मुलांना अशा प्रकारचे सोप्या पद्धतीने चिक्की नक्कीच बनवून द्या. मुलं खूपच आवडीने खातील. तर इथे उभ्या आणि आडव्या आकाराने सुद्धा इथे आपण चिक्की जे आहे ते इथे कट करून घेतलेले आहेत. तर हे जे लाडू आहेत ते हेल्दी असल्यामुळे लहान मुलांनी कितीही खाल्ले तरी काहीही हरकत नाही. तर इथे तुम्ही जर का लहान मुलांना एक लाडू द्याल तर लहान मुलं जे आहेत नक्कीच तुमच्याकडून दुसरा लाडू मागून खातील. खूपच चविष्ट असे हे लाडू लागतात. लाडू म्हणा किंवा चिक्की म्हणा, तर तुम्ही अशाच प्रकारे गोळाकाराचे लाडूसुद्धा बनवू शकता. तर इथे मी चिक्की बनवलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी वरूनच असं कटिंग केलेलं आहे. तर इथे अलगद असं हे निघत आहे आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये तुम्हाला हे चिक्कीचा जो आकार हवा असेल तर तुम्ही देऊ शकता. तर इथे आपल्या सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा अशा पद्धतीच्या लाह्या आणि गुळापासून बनवलेल्या चिक्क्या. लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ बनून जाईल. बाय बाय.